केंद्राच्या माध्यमातून आपला अर्ज फॉर्म 6 आजही ते भरू शकतात। ही सोय आजही उपलब्ध आहे। ही बैठक बोलावली आहे की साधारण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणुकीच्या जे काही साधारण सूचना आहेत, पूर्वतयारी आहे, माहिती देणे आहे। त्यांना काय सुविधा देण्यात आली? आता जी लास्ट मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या मतदार यादीतील आकडेवारीप्रमाणे 2,87,203 एवढे मतदान करणार आहेत आणि 318 + 1 असे 319 मतदान केंद्र यामध्ये आहेत। 26 नोडल अधिकारी 160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। VST पथक, VVT पथक, फ्लाइंग स्क्वॅड, SST आणि खर्च ऑब्झर्वर साठी जे खर्च नियंत्रण पथक असे पथकं आपण नियुक्त केलेले आहेत। 319 चमू असणार आहेत, राखीव चमू असणार आहेत। त्यामध्ये एकूण केंद्राध्यक्ष 350 आणि मतदान अधिकारी 1050 राखीव सकट हे असणार आहेत। वैद्यकीय पथकं नियुक्त केलेले आहेत। केंद्रवार वैद्यकीय पथक आहेत 181, बालसंगोपनासाठी 181, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 319, BLO 319 आणि याप्रमाणे नियुक्त केलेलं आहे। स्वयंसेवकांची पण नियुक्ती केली आहे। दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी स्वयंसेवक त्यांना व्हीलचेअर देणे, मदत करणे यासाठी पण असतील। तसेच दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी फॉर्म 12D भरून त्यांना जे घरोघरी मतदानाची सुविधा दिलेली आहे ती सुद्धा त्यांना दिली जाणार आहे।